आता नंदुरबारकरांसाठी आनंदाची बातमी। राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागांतर्गत नंदुरबार आगारात राजमाता जिजाऊच्या 5 नवीन, आधुनिक आणि सर्व सुविधायुक्त बसेस दाखल झाल्या आहेत। या बसेसचा लोकार्पण सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला आहे। नंदुरबार आगारात दाखल झालेल्या राजमाता जिजाऊच्या 5 नवीन बसेसचे उद्घाटन नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी या नवीन बसेस प्रवाशांसाठी सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सुविधा असलेल्या असून नागरिकांनी या सेवेचे जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले। आपला सगळा प्रांत सुरक्षित आणि योग्य रीतीने सांभाळला तर माझी बस चालक बांधवांना तेवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांच्या प्रवाशाला सुरक्षित त्यांच्या मंजिलपर्यंत पोहोचवावं। कारण की थोडाही बिघाड झाला तर काय होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर सुरक्षितेची जबाबदारी, कारण की बसमध्ये जो बसतो तो फक्त ड्रायव्हर भैयांच्या भरोश्यावरच बसमध्ये चढतो, तर त्यांनी खास ही जबाबदारी अगदी नियमितपणे काटेकोरपणे पाळावी एवढीच माझी अपेक्षा आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो। ते बस आपल्या आता ताफ्यामध्ये समाविष्ट झालेली राजमाता जिजाऊ बस, तर याची सिटिंग कॅपॅसिटी 55 सीट एवढी आहे। त्यात 3x2 जी पूर्वी आपल्या महामंडळामध्ये बस होती 3x2 त्या पद्धतीची ही बस आहे। चालक मागील बाजूस 3 सीट आहेत आणि वाहकाच्या बाजूला 2 सीट आहेत। तर अशी ही 3x2 बस आहे। सद्यस्थितीत आपण बघतो की माता भगिनींना उभ्याने प्रवास करावा लागतो, आपले काही अमृत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना उभ्याने प्रवास करावा लागतो, विद्यार्थ्यांना उभ्याने प्रवास करावा लागतो, कारण बसमध्ये प्रवाशांची संख्या ही वाढलेली आहे। तर त्यावर पर्याय म्हणून महामंडळाने आता ही 3x2 सिटिंग कॅपॅसिटीची बस आणलेली आहे। तर याच्यात एकूण 55 लोक बसून प्रवास करू शकतात। तर अशा पद्धतीची ही बस आहे। अतिशय सिटिंग कॅपॅसिटी त्यांची कम्फर्टेबल आहे। त्या ठिकाणी चार्जिंग सॉकेट देखील देण्यात आलेले आहे, म्हणजे आपण बसमध्ये चार्जिंग देखील करू शकतो। एक CCTV कॅमेरा देखील आहे बसमध्ये। आता बसमध्ये ज्यावेळेस आपण बघाल तर आपला नंदुरबार जिल्हा अजून पुढे जात आहे। आमच्या नंदुरबार शहराच्या प्रथम नगराध्यक्षा आणि उपस्थित आमच्या नगरसेविका भगिनी यांच्या सर्वांच्या साक्षीने हा लोकार्पण सोहळा इथे झाला आहे। मी महावीर हिरमाळे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एकच नमूद करू इच्छितो, अधिकारी महोदयांचे नियोजन आणि चालक, वाहक आणि कार्यशाळेतील कर्मचारी यांची मेहनत यांचं खऱ्या अर्थाने फलित म्हणून नंदुरबार आगार खऱ्या अर्थाने विभागामध्ये अग्रेसर आहे आणि राहणार आहे। आणि आमच्या देखील आपल्यास नेहमी शुभेच्छा आहेत आणि आम्ही आपल्या ST आगार आणि महामंडळाला आपलं कुटुंबच मानतो। खऱ्या अर्थाने जे ब्रीदवाक्य आहे, लाल परी लई भारी, तर खरंच आहे। आणि आजच्या कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थित हा लोकार्पण सोहळा होतो आहे। पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद। कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी नवीन बसमधून शहरातील प्रमुख मार्गांवर फेरफटका मारत प्रवासाचा आनंद घेतला। या नवीन बसेस सुरू झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे।